कालच्या पिरियडमध्ये आपण एक डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शनचं थेरम शिकलो अँड ऑन द बेसिस ऑफ दॅट वी हॅव फाइंड आउट डेरिव्हेटिव्हज ऑफ साइन इन्व्हर्स एक्स, कॉस इन्व्हर्स एक्स, ऑल 6 इन्व्हर्स फंक्शन्स इन ट्रिग्नोमेट्री. ओके, लेट अस रिवाइज इट दोज फॉर्म्युले. आणि इथं रिवाइज करता करता तुम्हाला लर्न सुद्धा होऊन जाईल. ऐका, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin inverse x is equal to 1 upon under root 1 minus x square. Derivative of cos inverse x is equal to minus 1 upon under root 1 minus x square. या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये पहा फक्त मायनसचा फरक आहे, आन्सर सेम आहे. 1 upon under root 1 minus x square तेवढंच इथं आहे, फक्त मायनस लावा. So you can remember this pair. Okay. See the second pair. पहले हे पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इन्व्हर्स x इज इक्वल टू 1 upon 1 plus x square. आणि लगेच डेरिव्हेटिव्ह ऑफ cot इन्व्हर्स x minus 1 upon 1 plus x square. हे दोन्ही टर्म सेम आहे, फक्त साइन फरक आहे एकाच. तसंच हे पेयर आहे सेम. डेरिव्हेटिव्ह ऑफ sec inverse x we got it 1 upon x into under root x square minus 1. तेवढंच आन्सर इथं आहे. कोसेक इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह फक्त मायनस लावायचा. म्हणजे दोन फॉर्म्युले सारखे सारखे आहेत. एकूण 3च फॉर्म्युले लर्न करायचे आहेत तुम्हाला. एक छोटीशी गोष्ट आणखीन सांगतो तुम्हाला. लुक हिअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इज मायनस sin x. डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x इज हे जुने फॉर्म्युले आहे, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स इज मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. ठीक आहे, मला सांगायचं काय आहे ऐका. डेरिव्हेटिव्ह ऑफ जो टर्म ट्रिग्नोमेट्रीचा सी पासून चालू होते, डेरिव्हेटिव्ह हे ट्रिग्नोमेट्रीच आहे, नाही ट्रिग्नोमेट्रीच आहे. हे सिंपल ट्रिग्नोमेट्री, हे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री. तर आपला डेरिव्हेटिव्ह ज्या टर्मचा काढतो तो जर सी पासून चालू होते तर त्याचा आन्सर निगेटिव्ह असते, लक्षात ठेवा. ज्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढतो तो सी पासून चालू होते, कॉस, कॉट, कोसेक. हे पहा, कॉस इन्व्हर्स सी पासून चालू होते की नाही, याचा आन्सर निगेटिव्ह असते. हे सी पासून चालू होते, याचा आन्सर निगेटिव्ह असते. हे सी पासून चालू होते, निगेटिव्ह. असे 6 सी आहे आपल्याजवळ. हे सिंपलवाले ट्रिग्नोमेट्रीचे 3 आणि याचे 3. तर यांचे आन्सर निगेटिव्ह असतात. टू म्हणजे थोडंसं ठीक आहे, छोटीशी ट्रिक आहे टू नॉट टू गेट कन्फ्युजन इन मायनस साइन. ठीक आहे, तर सध्या भले याचं काम नाही आहे, फक्त एक मायनसची गोष्ट सांगितली. चला आता एक्सरसाइज 2, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, चला घेतो. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर डी डी एक्स ठीक आहे, दोन्ही साईडला डी डी एक्स लावा. कॉस इन्व्हर्स 3x. ओके, चला पहा. तर हे तर डी वाय बाय डी एक्सच आहे, काही चिंता नाही. डायरेक्ट डी वाय बाय डी एक्स लिहिलं तरी चालतं. नाव दिस इज नॉट सिंपल फॉर्म्युला. हे आहे, हे फॉर्म्युला आहे. आता परत कॅपिटल एक्सला बोलवा लागेल. कॅपिटल एक्स संपलं नाही, एकच एक्सरसाइजमध्ये कॅपिटल एक्स आहे ना, पुऱ्या चॅप्टरभर कॅपिटल एक्स आहे. म्हणून याले रामबाण सांगतो मी. तो डेरिव्हेटिव्ह काढण्याचा रामबाण उपाय आहे कॅपिटल एक्स. पहा कसं. इथं कॅपिटल एक्स प्रिपेअर करा, बिकॉज इट इज नॉट फॉर्म्युला. आणि फॉर्म्युला बनवा. सी हिअर. सो दिस इज कॅपिटल एक्स. कॅपिटल एक्स इज द पार्ट ऑफ द प्रॉब्लेम कंटेनिंग छोटे छोटे एक्स. And it prepares formula of derivative. वाचा, derivative of cos inverse x. Derivative of cos inverse x. लावा हे फॉर्म्युला. कॅपिटल एक्स चा कामच आहे फॉर्म्युला बनवणे. आजचा नाही, पहिलेचे आजचे कोणतेही फॉर्म्युले बनव चालते. चला, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos inverse x लावा. इथं छोटा x असेल, इथं छोटा लावता. इथं मोठा x असेल, इथं मोठा लावता. आपलं काय चाललं? So it is minus 1 upon under root 1 minus capital X square. ठीक है.
अँड इंटू करा लागते. चेन रूल आहे. कॅपिटल एक्स म्हणजे काय, कोरा फॉर्म्युला लावलेला नाही हो. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एक्स. जे कॅपिटल एक्स तुम्ही घेतलं होतं ते लिहायचं. याचा आन्सर लिहा. एक्सचा 1 -3 अपॉन अंडर रूट 1 - 9x स्क्वेअर. हे सॉल्व करायचं. ठीक आहे. चला असे बस 2-2, 3-3 लाईनचे सध्या तर छोटे छोटे प्रॉब्लेम आहे. नाव एक एक घेतो. पहिले साइन इनवर्स x + 1. सेकंड. ठीक है. सो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. नाउ सिलेक्ट कॅपिटल एक्स. काही इलाज नाही दुसरं. कॅपिटल एक्स घ्या आणि गाडी चालवा. कॅपिटल एक्स जिंदाबाद. ठीक आहे. कॅपिटल एक्स इज एक्सप्रेशन ऑफ एक्स विच प्रिपेअर्स फॉर्म्युला ऑफ डेरिव्हेटिव्ह. हे जे एक्सप्रेशन ऑफ एक्स असते याला कॅपिटल एक्स बनवा, जेणेकरून हे फॉर्म्युला बनन. फॉर्म्युला बनन तर आपण लावू. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स. इथं मोठा एक्स तर इथंही मोठा एक्स लागेल. ते काही चिंताचा विषय नाही. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स 1 अपॉन अंडर रूट 1 - x स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला बोलत राहा, नवीन आहे. ठीक आहे. कॅपिटल एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एक्स. हे विसरायचं नाही. जेव्हा कॅपिटल एक्स घेतो हे क्रिया पुरी झाली पाहिजे. पहिले फॉर्म्युला लावणे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एक्स. याचा आन्सर लिहा डायरेक्ट. आता हे छोटे छोटे टर्म आहे. 1 + 0 1 आणि याले राहून दिलं तरी चालते. जाऊ दे. बस असंच राहू दे. काही काम नाही त्याने जास्त सिम्प्लिफाय करायचं. ओके. चला एखादा आणखी सर्वांचे एक एक घेऊन टाकू. थर्ड क्वेश्चन. टेन इनवर्स रूट एक्स. सध्या छोटे छोटेच आहेत प्रश्न, पण ठीक आहे घ्या. तसे आपल्याला या सर्व फॉर्म्युल्यांचा हे प्रॅक्टिसही झाली पाहिजे या सगळ्यांची. नाव हे टर्म जर फॉर्म्युला नसन तर कॅपिटल एक्स बनवाच लागते. अँड कॅपिटल एक्स काय करते, कॅपिटल एक्स विल प्रिपेअर फॉर्म्युला ऑफ डेरिव्हेटिव्ह. कॅपिटल एक्स कोण आहे, इट इज अ पार्ट ऑफ द प्रॉब्लेम. इट इज अ एक्सप्रेशन ऑफ एक्स. पूरा प्रॉब्लेम नाही, एक्सप्रेशन ऑफ एक्स. हे आहे तुमचं एक्सप्रेशन ऑफ एक्स. घ्या कॅपिटल एक्स. जसं कॅपिटल एक्स पुट केलं आता तर असे डोळे बनले पाहिजे तुमचे. कॅपिटल एक्सचे डोळे बनले पाहिजे तरच डेरिव्हेटिव्ह जमन. हे प्रॉब्लेम दिसल्याबरोबर सर हे आहे कॅपिटल एक्स. एक्स हो ते अंडर रूट एक्स आहे ते नाही वाचायचं. हे आहे सर. मला तर फॉर्म्युला दिसते. फॉर्म्युला दिसलं पाहिजे तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह ऑफ टेन इनवर्स एक्स. तरच तर तुम्हाला परफेक्शन येईल. खूप सारे प्रॉब्लेम केले आहे. एक आठवडा मी कॅपिटल एक्स शिकवला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ टेन इनवर्स एक्स. तिसरं फॉर्म्युला. इथं छोटा असेल तर इथं छोटा, इथं मोठा एक्स असेल तर इथं मोठा एक्स. चला डेरिव्हेटिव्ह ऑफ टेन इनवर्स एक्स बोलत राहा. 1/1 + x स्क्वेअर. एक्स म्हणजे कोण, अंडर रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एक्स. जो कॅपिटल एक्स तुम्ही घेता असं खोडतोड नाही करायची, मनात घ्यायचं. ठीक आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. 1/1 + x हे झाला. अँड 1/2 रूट एक्स. हे फॉर्म्युला आहे. ठीक आहे. बढ़िया झालं काम. सो टेक नेक्स्ट चौथा. असे छोटे छोटे प्रॉब्लेम आहे. घ्या मग आता काय करता. सो इट इज नाव कॉट इनवर्स. कॉट इनवर्स x स्क्वेअर. x क्यूब लेवल. ठीक है. सो फर्स्ट यू टेक डेरिवेटिव ऑन बोथ द साइड. फर्स्ट यू टेक डेरिवेटिव ऑन बोथ द साइड. नाउ यू सिलेक्ट कॅपिटल एक्स. दुसरा काही उपाय नाही. ठीक आहे. हे फॉर्म्युला असं दिसते. असं असलं तर लावा, नसलं तर मग डायरेक्ट कॅपिटल एक्स लावा. बोला कॅपिटल एक्स इज अ पार्ट ऑफ द प्रॉब्लेम कंटेनिंग छोटे छोटे एक्स. असे दिस इज एक्सप्रेशन ऑफ एक्स विच इज छोटे छोटे एक्स. 3 एक्स आहे. एक्स 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 3. तर असू द्या 3 असो 2 असो 1 असो. तुम्ही कॅपिटल एक्स घ्या अँड टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स एक्स. फॉर्म्युला बनला. कॅपिटल एक्स पुट केल्या बरोबर फॉर्म्युला बनलं. ओके आहे. तुम पप्पू पास हो गया.
ठीक है. So here capital X, here also capital X. बोलो डेरिवेटिव ऑफ cot inverse x minus 1 upon 1 plus capital X square into करा लागते डेरिवेटिव ऑफ कैपिटल X. ठीक आहे. आता याचा डेरिवेटिव घेऊन घ्या. संपलं. इट इज 3x स्क्वेअर आणि खालचं हे 3 × 2 6 होईल इंडायसेस. झालं आठवलं. एकदम जोरदार काम चालू आहे. ठीक आहे. सो घेऊ आणखी सेक इनवर्स ई रेस टू एक्स. एक एक फॉर्म्युल्यावर एक एक सध्या घेतो आणि मग आणखीन करू. ते डिफरन्शिएटिंग बोथ द साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. सिलेक्ट कॅपिटल एक्स. तुमचे डोळे असे बनले पाहिजे की कॅपिटल एक्स प्रॉब्लेम लिहिलं सर हे कॅपिटल एक्स होय आणि याच्यामुळे प्रॉब्लेम फॉर्म्युला बनते. हे बघा असा मला तर दिसते पण तुम्हाला दिसलं पाहिजे. इट इज सम पार्ट ऑफ द प्रॉब्लेम. पुरा प्रॉब्लेम नाही. ज्याच्यात एक्सप्रेशन ऑफ एक्स असते त्याला तुम्ही कॅपिटल एक्स घ्या अँड दॅट प्रिपेअर्स फॉर्म्युला. वाचा डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनवर्स एक्स. लागलं फॉर्म्युला. तर इथं कॅपिटल एक्स असलं कॅपिटलच राहते इथं. तर इथं कॅपिटल इथंही कॅपिटल. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनवर्स एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स इंटू एक्स कशाला घेतला आहे ई रेस टू एक्स एक्स स्क्वेअर. हे फॉर्म्युला चालू आहे -1 इंटू करायचा फॉर्म्युला संपला इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एक्स. तर याचा डेरिव्हेटिव्ह घ्या ई रेस टू एक्स अपॉन हे ई रेस टू एक्स इंटू अंडर रूट ऑफ ई रेस टू 2x. हे बिचारा कॅन्सल. एक लाईन आणखी लिहून घ्या. दॅट्स ऑल. हे आला आन्सर. आता त्याने इलाज नाही कॅन्सल झालं काय करणार. ओके चला एखादा आणखी घेतो. कोसेकचा घेऊन म्हणजे 6 फॉर्म्युल्यावर 6 घेतले आणि सर्व प्रॉब्लेम कॅपिटल एक्सचेच होते. कॅपिटल एक्सचेज आहे. ठीक आहे. सो प्रिपेयर कैपिटल एक्स एंड कैपिटल एक्स ऐसी बना है जो फार्मूला बना देती. सी द एक्सप्रेशन ऑफ एक्स डायरेक्ट त्याच्यावर अटॅक करा. पार्ट ऑफ द प्रॉब्लेम विच कंटेन्स एक्सप्रेशन ऑफ एक्स. हे आहे एक्सप्रेशन ऑफ एक्स. मला तर पटकन दिसते तशी सवय तुमची झाली पाहिजे. सर डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इनवर्स एक्स आला फार्मूला आला. कैपिटल एक्स आहेच काय तो कैपिटल एक्स ऐसी बला है जो फार्मूला बनाती. बोला जसं पुट केलं फॉर्म्युला दिसते डेरिव्हेटिव्हचा. लावून टाका आणि मॅथमध्ये तर फॉर्म्युला दिसल्यावर फॉर्म्युला लावाच लागतो. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इनवर्स एक्स. इथं मोठा एक्स इथेही मोठा इथेही मोठा काय फरक पडतो. सो लावा डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इनवर्स एक्स -1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर -1. ठीक आहे. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ हे फॉर्म्युला लावला बघा वाचा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एक्स -1 अपॉन एक्स अपॉन ए. हे वर जाते तसं. ठीक आहे. नंतर पाठवतो. हे मामूली सॉल्व करा असं चांगल्या नाही दिसत. बोला इट इज एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. ए स्क्वेअर एलसीएम घ्या. ए स्क्वेअर इंटू 1 याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. याचा कोशंट रूल नका लावू. 1/a कॉन्स्टंट आहे अँड टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. कचरा बाहेर 1/a कचरा आहे बाहेर. कचरा बाहेर एक्स सोना आहे एक्स राहू द्या अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. हे 1 झालं म्हणजेच डायरेक्टच लिहा ना 1 अपॉन ए. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/a आन्सर. सो नाव याचा रूट 7 होते खालच्याचा. इट इज रूट ए स्क्वेअर इज ए. हे ए आणि हे ए वर जाते -a स्क्वेअर. ठीक आहे. एक्स इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर -a स्क्वेअर इंटू 1 अपॉन ए. ठीक आहे. ए कॅन्सल करा. राइट द रिमेनिंग. इट इज फायनल आन्सर. हे खालचं तुम्हाला दिसणार नाही तर थोडीशी स्टेप हे ए स्क्वेअरचं हे बाहेर काढा. हे फक्त सिम्प्लिफिकेशन आहे. हे ए आणि हे याचा ए स्क्वेअर वर जाईल अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर -a स्क्वेअर इंटू 1/a. ठीक आहे. चला एक कॅन्सल करून घ्या अँड दॅट्स ऑल. लास्ट आन्सर. एक नेक्स्ट
एक्स क्यूब इंटू 10 इनवर्स एक्स. ठीक आहे, असे प्रॉब्लेम आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता दोन दोन टर्म आहे, पण हिअर इज प्रॉडक्ट. प्लस आला तर डेरिव्हेटिव्ह सेपरेट करावं लागते, मायनस आला तरी सेपरेट करावं लागते, आणि प्रॉडक्ट आला तर प्रॉडक्ट रूल लावावं लागते फर्स्ट इंटू सेकंड, आणि डिवाइड आला तर डिवाइड रूल लावा लागते. आता जे लावा लागते ते तर करावंच लागतं. ठीक आहे, चला बघा थोडंसं सांग. हे तर डी वाय बाय डी एक्सच बनते. याने प्रॉडक्ट रूल लावा. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट असं बोलायचं. फर्स्ट जेव्हा बोलता हे लिहा, सेकंड बोलतात हे लिहा. ठीक आहे. सो इट इज एक्स क्यूब, याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. हे साधा फॉर्म्युला आहे, हे साधा फॉर्म्युला आहे, कॅपिटल एक्स नाही आहे. जेव्हा साधा फॉर्म्युला असते तर कॅपिटल एक्सचं काम नाही. मग असं हे साधा फॉर्म्युला आहे 3x². सो थोडंसं व्यवस्थित लिहिणे, दॅट्स ऑल, असा आपला प्रॉब्लेम संपते. 3x² इंटू 10 इनवर्स एक्स. प्रॉडक्ट रूलवर बेस्ड आहे प्रॉब्लेम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 5x इंटू sin इनवर्स एक्स. 5x इंटू sin इनवर्स एक्स. ही प्रॉडक्टवरच आहे. तो प्रॉडक्ट आहे तर प्रॉडक्ट रूल लावून काय हरकत आहे. फर्स्ट इंटू सेकंड चालला, इथंच लावून घ्यायचं. काय डी डी एक्स वगैरे ठीक आहे. एक स्टेप थोडीशी डायरेक्ट. याचा डी डी एक्स म्हणजे डी वाय बाय डी एक्स, आणि याचा प्रॉडक्ट रूल लावा. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ओके, चला आन्सर लिहा. जर डायरेक्ट फॉर्म्युला आहे तर मग काही कॅपिटलची गरज नाही. ह्याचं कॅपिटलमध्ये आहे, पण बोला साईन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला किती आहे. 1/√1 - x². इथं छोटा एक्स, इथंही छोटा एक्स. ठीक आहे. आणि 5x हे स्वतः फॉर्म्युला आहे a⁻x इंटू लॉग ए. दॅट्स ऑल. आपला आन्सर आला. तुमची इच्छा असेल थोडं सुंदर दिसलं पाहिजे तर 5x कॉमन घ्या. 5x कॉमन घेऊन घ्या आणि रिमेनिंग इज आन्सर. मस्त आहे, काही हरकत नाही. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आपले प्रॉब्लेम चालतात. टेक नेक्स्ट थर्ड क्वेश्चन. cos इनवर्स x अपॉन e⁻x. काय म्हटलं, प्रॉडक्ट आला तर प्रॉडक्ट रूल वापरा, आणि कोशंट आला तर कोशंट रूल वापरा. त्याला इलाज नाही. आता कोशंट दिसत आहे, ठीक आहे, कोशंट वापरून फर्स्ट अपॉन सेकंड डेरिव्हेटिव्ह अप्लाय करा अँड टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट अपॉन सेकंड. तर कोशंट रूल लावतो. ठीक आहे. सो सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन सेकंडचा स्क्वेअर. रूल लर्न असत अशी अपेक्षा ठेवतो. ठीक आहे. सेकंड केवळा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन सेकंड स्क्वेअर. चला, हे साधा फॉर्म्युला आहे, साधा वाला हे वाला. फॉर्म्युले बोलत राहा. इथं छोटा एक्स, इथंही छोटा एक्स. इट इज -1/√1 - x². याचा e⁻x घ्या. हे डायरेक्ट फॉर्म्युला आहे. e⁻x² राहू द्या. यू टेक e⁻x कॉमन. असं घ्या कॉमन. ठीक आहे. किती राहिलं असं मायनस cos इनवर्स एक्स. तुमची इच्छा असेल याने आता एवढं मोठं अपॉन काय लिहिता, याला बाजूला लिहा असं. मी सांगतो तसं. एक e⁻x कॅन्सल होते आणि उरलेलं असं लिहून घ्या वापस. म्हणजे हे ब्रॅकेट वापस लिहून घ्या आणि हे असंच लिहा ना. हे एवढं अपॉन लिहिण्यापेक्षा हे अपॉन लिहिलं तर मग LCM घ्या लागेल आपल्याला. आणि असं बाजूला टाकला व्यवस्थित दिसते. अँड दिस इज फायनल आन्सर. ठीक आहे. एक आणखीन घ्या. कोशंट रूलवर फर्स्ट अपॉन सेकंड. ठीक आहे. फर्स्ट
अपॉन सेकंड. डिवाइड दिसलं, डिवाइडचा रूल लावा. डिवाइड रूल म्हणजे कोशंट रूल. चल रूल लावणं सुरू. सेकंड इंटू डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट इंटू डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड असा अपॉन सेकंडचा स्क्वेअर असं. सेकंड म्हणजे डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. दिस इज द रूल. नाव एक्स स्क्वेअर प्लस 1 याचा डेरिव्हेटिव्ह घ्या मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे फॉर्म्युले बोलत राहा. असे 8-10 वेळ एक एक फॉर्म्युला तुम्ही रिवाइज केलं आपोआप लर्न होते. मग असे लिहून तुमच्याजवळ अशी बाजूला लिस्ट ठेवायची गरज नाही. जेवढे प्रॉब्लेम करतो हे जेव्हा स्टेप चालते तेव्हा फॉर्म्युला वाचत जा आणि बोलत जा. याचा डेरिव्हेटिव्ह 2x हे बिचारा कॅन्सल होते. दॅट्स ऑल. आन्सर आहे -1 -2x कॉट इनवर्स एक्स. लिहा व्यवस्थित. याला पहिले आहे आणि एक्स स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. दॅट्स ऑल. हे आलं आपलं याचा आन्सर. या एखादा आणखी e⁻³ इंटू सेक इनवर्स 4x. सध्या आपले हेच ॲटम चालू आहे. सो dy/dx इज इक्वल टू अप्लाय प्रॉडक्ट रूल. आहे सोपंच. प्रॉडक्ट रूल लावा. सो लावा e⁻³ इन फर्स्ट इंटू डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट. ठीक आहे. e⁻³ इंटू हे सेक इनवर्स 4x असं डायरेक्ट फॉर्म्युला नाही आहे. फॉर्म्युला नाही आहे कॅपिटल एक्स बनवा. आता कॅपिटल एक्स बनवा हे सांगायचं कामच नाही. हे कॅपिटल एक्स आहे एक्सप्रेशन ऑफ एक्स. आणि हे जसंच मी पुट केलं तसा फॉर्म्युला चमकते. बोला कॅपिटल एक्स फक्त इथंच नाही घेत. लय घेतले कोणत्याही टर्ममध्ये कॅपिटल एक्स घेता येते. नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनवर्स एक्स. फॉर्म्युला कॅपिटल एक्स नाही. चला 1 अपॉन मोठा एक्स इंटू डे अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 हे असं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एक्स जरूर करा. याचा कॅपिटल एक्स सोबतच नाही. जिथं जिथं फॉर्म्युला लावतो ना सेक इनवर्स एक्सचा तिथंच. शेवटी नाही करायचा. आता याचा प्लस सेक इनवर्स 4x. आता याचा कॅपिटल एक्स बनणार. हे घ्या कॅपिटल एक्स. कॅपिटल एक्स एक्सप्रेशन ऑफ एक्स असते जो फॉर्म्युला बनवते डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एक्स. बस एक आखरी लाईन लिहून घ्या. याचा डेरिव्हेटिव्ह 4 होते. e⁻³ इंटू 4 x चा 1. दिस इज 16x² मायनस 1 4 कॅन्सल. याचा 3 होते. 3 समोर लिहितो. दॅट्स ऑल. दिस इज आन्सर. तुमची इच्छा असेल e⁻³ कॉमन घेऊन घ्या. नाही तर चालते. हे छोटे मोठे कॅपिटल एक्सचे डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहिलं असतं तर हे लाईन वाचली असते. ठीक आहे. काही हरकत नाही. हे छोटं आहे ना 4x. 4xचा डेरिव्हेटिव्ह 4च लिहायचं डायरेक्ट. हे परवडते ना. स्टेप जास्त खाते ना. छोटे छोटे कॅपिटल एक्सचे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एक्स करतो की नाही तेव्हा डायरेक्ट लिहायची सवय करा. चला एक आणखीन घेतो. दिस इज ऑल्सो ऑन द क्वोशंट रूल. फर्स्ट अपॉन सेकंड. सो टेक डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ द साइड. या बाजूला क्वोशंट रूल लावून द्या. सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन सेकंडचा स्क्वेअर असं. हे आहे क्वोशंट रूल. आता याच्यामध्ये जे टर्म आले आहे त्यांचे डेरिव्हेटिव्ह घ्या. याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे छोट्या एक्स मध्ये. इथं छोटा एक्स इथंही छोटे छोटे. इट इज -1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. हे राहू द्या. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. ठीक आहे.
हे कॅपिटल एक्स वाय अंदरचा अँड टोटल इज रूट एक्स. टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स 1/2 रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 1 2 एक्स. छोटे मोठे डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घ्या, हे स्क्वेअर करून घ्या म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर रूट कॅन्सल. हे बिचारा हे कॅन्सल होते. ठीक आहे. आता एक काम करतो, एक तर तुम्हाला ह्याचे काही एलसीएम घ्या लागेल. 2 कॅन्सल. याने काय करा, असं बाजून लिहून घ्या म्हणजे एलसीएमची झंझट नाही राहत. नाही तर इकडे एलसीएम घेऊन मग आणखीन सॉल्व करायचं. कधी आन्सर चांगलं व्यवस्थित पाहिजे. एकच न्यूमरेटर एकच डिनॉमिनेटर पाहिजे. इथंही डिनॉमिनेटर आहे आणि इथंही आहे असं नाही पाहिजे. एकच न्यूमरेटर आणि एकच डिनॉमिनेटर. एक तर तुम्ही याला एलसीएम घ्या आणि तो जे एलसीएम राहील तो खाली आला तर एकच बनल. सिम्प्लिफाय करावं लागते. किंवा मी असं करतो, असं करून घ्या, याला बाजून करा 1/, अँड बाकीचं पसारा लिहून घ्या. असं इथं एवढंच राहिलं आहे अँड इथं एक्स आहे. एक्स कोसेक इनवर्स एक्स अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 जे राहिलं लिहून घ्या. आता बघा, एकच न्यूमरेटर एकच डिनॉमिनेटर व्यवस्थित दिसते. किंवा हे एलसीएम घ्यायला लागलं असतं आणि त्याला खाली आणा लागलं असतं. एकच गोष्ट आहे. तर कोणती ट्रिक, आता आन्सर लिहिणे आहे आणि व्यवस्थित असलंच पाहिजे. या इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युल्यांचा एकदम खूप अर्जंट आपल्याला काम आहे या एक्सरसाइजमध्ये. ओके, तर मी सगळे फॉर्म्युले लिहितो. तुम्ही कृपया याले रिवाइज करून वापस या वहीमध्ये इथंच याच जागेवर लिहायचं. इनसाइड दिस एक्सरसाइज अत्यंत आवश्यक काम आहे, अर्जंट. ऐकून घ्या. एकदम खूप सोपे, याच्यापेक्षा सोपे फॉर्म्युलेच नाही आपल्याजवळ टू रिमेंबर. एका बाजारामध्ये अशी स्कीम असते, एकावर एक फ्री. अशा स्कीमा लय आहे. आपल्या याच्यात एकावर 5 फ्री असे फॉर्म्युले आहे. म्हणजे एक लर्न करा 5 फुकट भेटणार आहे तुम्हाला. ऐका, हे पहा 6चा लॉट आहे. एकच लर्न करा 6चे 6 भेटून जाते तुम्हाला. हे 6चा लॉट आहे. ऐका, पहिले सिंपल फंक्शन आहे ट्रिग्नॉमेट्रीचा, लगेच त्याचा इन्व्हर्स फंक्शन आहे. म्हणजे साईन आहे तर त्याचा साईन इन्व्हर्स आहे असा मनात माना. हे दोन्ही कॅन्सल. एक्स इथं कॉस आहे तर लगेच त्याचं इन्व्हर्स कॉस इन्व्हर्स. दुसऱ्याचं नाही. कॉस असेल तर इथं साईन इन्व्हर्स नाही चालत. तर हे लगेच कॅन्सल. बोला एक्स असे सर्वचे सर्व पहा. 10 आहे तर त्याचाच इन्व्हर्स, हे कॅन्सल. एक्स हे तसेच आहे, पाहून घ्या. तर हे 6चा लॉट झाला. बोला एक लर्न झाला तर 6 फुकट भेटले. तर या 6मध्ये पहिले सिंपल फंक्शन आहे, नंतर इन्व्हर्स आहे. या 6मध्ये उलट आहे, पहिले इन्व्हर्स आहे नंतर सिंपल आहे. काही पहिले असो, हे कॅन्सल. एक्स कॅन्सल बोलासाठी आहे, असं कापायचं नाही. ठीक आहे. तर कॉस इन्व्हर्स पहिले इन्व्हर्स आहे नंतर सिंपल आहे, याचा उलट आहे. पण काही असो, इथंही हे कॅन्सल होते एक्स लेफ्ट, इथं हे कॅन्सल होते एक्स लेफ्ट. हे पुरे सारखेच आहे. पहिले इन्व्हर्स फंक्शन आहे, लगेच त्याचं सिंपल फंक्शन आहे. दोन्ही कॅन्सल. एक्स इज लेफ्ट. असे 6 लर्न करायचे. बिलकुल सिंपल आहे. म्हटलं तुम्हाला याच्यापेक्षा सिंपल फॉर्म्युलेच नाही. आता हे बघा, बोला हे 3 ग्रुप आहे. साइन इन्वर्स एक्स प्लस कॉस इन्वर्स एक्स इज 90 π/2. टेन इन्वर्स एक्स प्लस कॉट इन्वर्स एक्स π/2. सेक इन्वर्स एक्स प्लस कोसेक इन्वर्स एक्स π/2. तर हे झाले तुमचे 15. असे नाही एकदम हलके फुलके. आणखीन सांगतो, हे सगळे तुम्हाला फेअर रेग्युलर आता जे चालू आहे एक्सरसाइज त्याच्यात लिहायचे आहे. आता या 6चा ग्रुप आहे, पण याच्यात 2-2च्या जोड्या आहेत. पाहून घ्या. साइन इन्वर्स 1/x इज कोसेक इन्वर्स एक्स अँड कोसेक इन्वर्स 1/x साइन इन्वर्स एक्स. जसं आपल्या साइन थीटा आणि कोसेक थीटाचं रिलेशन आहे, म्हणजे 1/sin थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा आणि 1/कोसेक थीटा इज इक्वल टू साइन थीटा. परंतु हे पुरा रेसिप्रोकल आहे. हे फक्त या अँगलचा रेसिप्रोकल आहे. हे पुरा नाही घ्यायचा.
असं नाही घ्यायचा 1 अपॉन साइन इनवर्स इज इक्वल टू कोसेक इनवर्स, असं नाही. 1 आहे साइन इनवर्स 1 बाय एक्स इज इक्वल टू कोसेक इनवर्स एक्स. कोसेक इनवर्स 1 बाय एक्स या भागाचाच रेसिप्रोकल आहे इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स. काही ठिकाणी आपण हे वापरले आहे, आणखीन वापरतो. या दोनची जोडी आहे, जशी साइन आणि कोसेकची होती तेच जोडी इथं आहे. जशी कॉस आणि सेकची होती जुन्या याच्यात तेच जोडी इथं आहे. हे दोन कॉस इनवर्स 1 बाय एक्स इज इक्वल टू सेक इनवर्स एक्स, सेक इनवर्स 1 बाय एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स. हे दोनची जोडी आहे. टेन इनवर्स 1 बाय एक्स इज इक्वल टू कॉट इनवर्स एक्स, कॉट इनवर्स 1 बाय एक्स इज इक्वल टू टेन इनवर्स एक्स. ठीक आहे. तर अशा दोन दोनच्या जोड्या आहेत अँड हे आर व्हेरी इझी टू रिमेंबर. ठीक आहे. आणखीन सांगतो, जे आहे सर्वचे सर्व फॉर्म्युले आपल्याला लागणार आहे. आता हे पुढचे 6 प्रॉब्लेम पहा. हे फॉर्म्युले 6 आहे पण 3-3ची जोडी आहे. याच्यात जसं आपल्याजवळ जुना फॉर्म्युला होता साइन ऑफ मायनस थिटा मायनस साइन थिटा, त्या बेसिसवर आहे. या 3 मध्ये या अँगलमध्ये जे मायनस आहे की नाही, हे मायनस बाहेर निघते. ठीक आहे. हे जुन्या याचे सिंपल आणि याचे सारखेच आहे पण हे अलग आहे. विचार हे 3 याच्यामध्ये मायनस, ठीक आहे, इथं पाय मायनस लिहा लागतो. ठीक आहे. कॉस इनवर्स याच्यात पाय मायनस कॉस इनवर्स एक्स, हे प्लस होऊन जाते. याच्यात एक पाय मायनस हे कॉट इनवर्स एक्स, हे प्लस होऊन जाते. असंच इथं आहे. सो रिमेंबर दिस ऑल्सो. 1-2 आणखी लक्षात ठेवा, त्यांचंही काम आहे. ह्या 6चा ग्रुप आहे. एक कसं आहे टेन इनवर्स एक्स प्लस टेन इनवर्स वाय, याचे तसे तर 2 फॉर्म्युले आहेत पण यू रिमेंबर ओनली हिअर इनवर्स. या टॉपिकमध्ये एवढंच काम आहे आपल्याला. याच टर्मचे 2 फॉर्म्युले आहेत पण सध्या दोघांचं काम नाही आहे, याचंच काम आहे. मग ज्याचं काम आहे ते सांगतो ना, काऊन की या दोघांची जोडी आहे. आता तुम्ही हे जोडी ऑब्झर्व करा आणि लर्न करा. लर्न झालीच असेल. ट्रिग्नॉमेट्री भरपूर मोठा चॅप्टर झाला आहे. या दोनची जोडी आहे फॉर्म्युलेची, सारखे सारखेच आहे, सिमेट्रिक आहे. पहा व्यवस्थित. इथं हे सर्व ट्रिग्नॉमेट्रीचे इनवर्स फॉर्म्युले आपले संपतात अँड यू हॅव टू राईट अँड रिमेंबर इट. चला पहा, काही प्रॉब्लेम आणखीन घेतो. टेन इनवर्स 1 बाय एक्स, तसं तर एकदम इझी आहे ते. ऐका, पहिले मी जे सांगतो ते आहे. सो dy बाय dx इज इक्वल टू दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेतो. ठीक आहे. आणि प्रिपेअर कॅपिटल एक्स. इफ इट इज नॉट सिम्पल टू फॉर्म्युला देन प्रिपेअर कॅपिटल एक्स. तर कॅपिटल एक्स म्हणजे कोण? एक्सप्रेशन ऑफ एक्स विच प्रिपेअर्स फॉर्म्युला. या पुऱ्याला कॅपिटल एक्स घ्या. बोला फॉर्म्युला दिसते, डेरिव्हेटिव्ह ऑफ टेन इनवर्स एक्स. लावा फॉर्म्युला 1 अपॉन, हे फॉर्म्युला 1 अपॉन 1 प्लस कॅपिटल एक्स स्क्वेअर झाला फॉर्म्युला. आणि जेव्हा कॅपिटल एक्स घेतो इंटू करा लागते, चेन रूल, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एक्स. समजा. ठीक आहे. आता हळूहळू थोडं सॉल्व करा. 1 प्लस 1 स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर, याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. फॉर्म्युला आहे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. याचा एलसीएम घ्या. याचा एक्स स्क्वेअर एलसीएम होईल. आता खूप साऱ्या काही स्टेप लिहत नाही. एक्स स्क्वेअर एलसीएम असा आणि हे वर चालत आहे. ठीक आहे. तुम्ही करून बघा बरोबर. अँड मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, हे विचारा कॅन्सल. मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 असा आन्सर. ठीक आहे. दिस इज द मेथड. हे कॅपिटल एक्स व्हेरी वेल नोन आहे. हे कॅपिटल एक्स घेणे अँड सॉल्व करणे. कॅपिटल एक्स ऐसी बला आहे जो फॉर्म्युला बनाती. बोला बनलं की नाही? लावलं. परंतु आता जे ट्रिग्नॉमेट्री शिकवली की नाही, आता ऐका, एका मिनिटात होते. हेच प्रॉब्लेम हे बघा, y इज इक्वल टू टेन इनवर्स 1 बाय एक्स आहे. ठीक आहे. याचाच फॉर्म्युला शिकवला आत्ता.
तर याचं डेरिव्हेटिव्ह नंतर घ्या. याचा फॉर्म्युला आहे कॉट इनव्हर्स एक्स. पाहून घ्या लिस्ट. याचं हे 1/x आहे, सर्वांचे फॉर्म्युला नाही आहे. तर हे y एवढं झालं. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या r आणि dy/dx बोला कॉट इनव्हर्स एक्स. डायरेक्ट फॉर्म्युला आहे छोट्या x मध्ये -1/1 + x. टेक डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ द साइड. हे डायरेक्ट फॉर्म्युला आहे, डायरेक्टच लिहितो काय नाही. मग हे आहे फॉर्म्युला छोट्या x मध्ये. अरे झालं की नाही? आन्सर आला पाहून घ्या. एवढा लांब लचक केल्यावर जो आन्सर आला तो जाता आलेला आहे. तर शॉर्टकटच मारा ना. हे जे फॉर्म्युले असल्यामुळे कधीही फॉर्म्युले फायदेशीर असतात. ठीक आहे. तर हे फॉर्म्युले आहे. एखादा असंच हे फक्त 1/x मध्येच आहे, दुसऱ्यामध्ये नाही लावता येत. लुक हिअर. तर शॉर्टकट मार जा. सध्या हे प्रॉब्लेम दोन्ही वेमध्ये लिहिचा. एखादा प्रॅक्टिससाठी पाहिजे. समजा असं लिहिलं मी सेक इनव्हर्स 1/x. तर 1/x चे 6 फॉर्म्युले आहेत सर्वांचे. इट इज कॉस इनव्हर्स एक्स. पहिले याने असं लिहा आणि आता याचा डेरिव्हेटिव्ह काढा. तुम्हाला कॅपिटल एक्स ची गरज नाही पडणार. dy/dx डायरेक्ट कॉस इनव्हर्स एक्स चा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला उतरून घ्या. संपला. फॉर्म्युला काय म्हणून कॅपिटल एक्स ची गरज नाही. दोन्ही मेथड चालते. कॅपिटल एक्स बनवा, सॉल्व करा. नाही तर मग याचा फॉर्म्युला वापरा ट्रिग्नॉमेट्रीचा. आता ठीक आहे. दॅट्स ऑल. आन्सर खतम. ठीक आहे. हे सर्व फॉर्म्युल्यावर आहे. समजा आणखी एक घेतो. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सॉरी y असा आहे. ठीक आहे. तुम्ही प्लसमध्ये डेरिव्हेटिव्ह सेपरेट करू शकता. काही चिंता नाही. तुम्ही करून पाहिजा. बोला याचा डेरिव्हेटिव्ह किती येते? 1/√1 - x². प्लसमध्ये सेपरेट होते. याचा डेरिव्हेटिव्ह हे आहे. स्टँडर्ड फॉर्म्युलाच आहे. होते की नाही? बोला दोन्ही कॅन्सल. 0 इज आन्सर. डेरिव्हेटिव्हचा आन्सर आहे. परंतु असं न करता हे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आताच्या लिस्टमध्ये. बोला या दोघांचा सम π/2 आहे. अँड आता जर डेरिव्हेटिव्ह घेतला आपण तर बोला दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह लावा. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह लावा. अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ प्युअर कॉन्स्टंट इज 0. बोला हे फॉरवर्ड असेल तर हे करा. नाही तर मग प्लसवालाही सोपंच होतं. प्लसवालाही सोपा होता. म्हटलं का? पण हे फॉर्म्युला बेटर आहे माझ्या मते. दोन्ही साईड डेरिव्हेटिव्ह लावा. कॉन्स्टंट आहे π/2 0. ठीक आहे. पहा चौथा प्रश्न. इथं करतो. y सेक इनव्हर्स एक्स प्लस कोसेक इनव्हर्स एक्स. मग प्लसमध्ये डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा. हे करा. सर्व चालते. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. परंतु ह्या ही फॉर्म्युला आहे याच्यासारखाच. 3चा ग्रुप आहे हे फॉर्म्युले. इट इज π/2. आणि मग जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इकडला आन्सर dy/dx. इकडे मी सध्याचा असं लिहितो. अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. असं येते आन्सर. डेरिव्हेटिव्ह ऑफ प्युअर कॉन्स्टंट इज 0. ठीक आहे. या ट्रिकवर चला आणखीन सांगतो. वाचो. y काही कॉम्बिनेशन असे घेतो मी. असे एक मी करत आहे. एक तुमच्यासाठी सोडत आहे. ठीक आहे. असे 2-2च्या जोड्या आहेत. आणखी 2-2 घेत जाईल. तर ऐका. हे ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह तर घेता येते कॅपिटल एक्स ना. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. याने कॅपिटल एक्स जर घेतलं तर तुम्ही डेरिव्हेटिव्ह सहज घेऊ शकता. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स एक्स फॉर्म्युला बनते. परंतु थोडं थांबा ना. ट्रिग्नॉमेट्रीचा वापर कसा होते ऐका. तुम्ही सध्या मला 6 फॉर्म्युले सांगा. साइन 90 - थीटा कॉस थीटा असे वाले 6 फॉर्म्युले. काय म्हटलं? साइन 90 - थीटा कॉस थीटा, कॉस 90 - थीटा साइन थीटा, टेन 90 - थीटा कॉट थीटा,
cot 90 minus theta, tan theta, sec 90 minus theta, cosec theta and cosec 90 minus theta, sec theta. 6 चे 6 काम आहे आता अर्जंट. इकडे या. हे बोला sin 90 minus theta is equal to cos theta. एक काम करा, हे जे cos आहे की नाही cos x च्या जागेवर एवढं लिहा. लिहा कसं मजा सांगतो तुम्हाला. हे cos x अंदर आहे ना, या cos x च्या जागेवर एवढं लिहा. आता साइन इन्व्हर्सच्या समोर साइन आला. तुम्हाला 6 फॉर्म्युले आत्ता ट्रिग्नोमेट्रीचे लिहून दिले आहे. साइन इन्व्हर्स ऑफ साइन x इज इक्वल टू x. असे 6 ची लाईनच आहे. एक इन्व्हर्स लगेच त्याच्या समोर त्याचा सिंपल, हे दोन्ही कॅन्सल, x इज असे 6 आहे. cos इन्व्हर्स ऑफ cos x इज इक्वल टू x. असे 6 आहे. पाहू तो बोला साइन इन्व्हर्सच्या समोर साइन आला, काय पाहा लागते, हे दोघे कटतात. साइन इन्व्हर्स साइन कॅन्सल, किती राहिला x इज लेफ्ट. हे दोघे कॅन्सल, किती राहिला π/2 मायनस x. तर हे झालं आपलं प्रॉब्लेम. समजले का? तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx इज इक्वल टू बोला मायनस मध्ये सेपरेटच होते, काही जास्त लोड घेऊ नका. बोला प्युअर कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह 0, x चा 1, टोटल इज -1. सोपं. सेम टू सेम हे वाला करायचा आहे. म्हणजे हे आहे की नाही साइन इन्व्हर्स आहे, त्याच्या समोर साइन आणा. इथं cos इन्व्हर्स आहे, इथं cos आणा. पण हे फॉर्म्युले हेच वापरा 90 मायनस थीटाचे. ठीक आहे, हे तुम्ही करता. आणखीन 2 घेतो, असे 2 घेत जातो, एक मी करत जातो. सगळं सांगतो तुम्हाला. सो टेक इट. 7th क्वेश्चन. 7th and 8th. So y is equal to tan inverse of cot x. हे काही विशिष्ट जोड्या आहेत. ते एक आहे cot inverse of tan x. माझं टार्गेट काय ऐकून घ्या. ज्याचं इन्व्हर्स आहे, जसं टेन इन्व्हर्स आहे की नाही, तर माझी इच्छा आहे की इथं टेन असलं पाहिजे. मग हे दोघंही कटतात, x इज इथं कॉट इन्व्हर्स आहे की नाही, इथं कॉट पाहिजे. मग असं हे दोन्ही कटते, x इज लेफ्ट. ठीक आहे. या इकडे फॉर्म्युले आहे ना आपल्याजवळ. हे बघा, या बोलो tan 90 मायनस थीटा, tan 90 मायनस थीटा इज इक्वल टू कॉट थीटा. मी एक काम करतो, हे टेन इन्व्हर्स राहू देतो. हे जे कॉट आहे ना अंदर, या कॉटले तुम्ही tan 90 मायनस थीटा लिहा. अरे आय एम टेलिंग व्हेरी व्हेरी सिंपल थिंग. हे अंदरचा जो कॉट आहे, याले tan 90 मायनस थीटा लिहा. नाव tan इन्व्हर्स tan कॅन्सल. हे देखो, हे एकदम 6 फॉर्म्युले तो असेच आहे, बिलकुल लंपोट फॉर्म्युले. तो tan इन्व्हर्स tan कॅन्सल, x इज लेफ्ट. सो आता हे प्रॉब्लेम पहा. हे कॅपिटल x न केलं असतं तर लय लांबलं असतं. आता पहा म्हणजे एकाच झटक्याचा. इफ यू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, तर हे dy by dx मायनस मध्ये सहज सेपरेट होते डेरिव्हेटिव्ह. बोला याचा आन्सर, याचा आन्सर डायरेक्ट लिहून घेऊ. ठीक आहे. या प्युअर कॉन्स्टंट 0 आणि याचा 1, टोटल इज -1. सेम टू सेम हे आहे. याचाच हे 90 मायनस थीटाचेच फॉर्म्युला लावायचे. कॉट इन्व्हर्सच्या समोर असं फॉर्म्युला बनवायचा. कॉट बनतेच, बनते म्हणून सांगत आहे. हे पेयर आहे. असे कोणीही नाही बनत. इथं साइन राहिलं तर नाही बनत. टेन इन्व्हर्स समोर काय पाहिजे, टेन. पण इथं साइन कॉस काही राहिलं तर ते नाही बनत. हे विशिष्ट कॉम्बिनेशन आहे, ते बनतात. ठीक आहे. आणखी घेऊन टाकतो 2, एक पेयर. सो 9 y is equal to sec inverse of cosec x. आणि एक तुम्ही करता cosec inverse of sec x. आता sec inverse of मी असं लिहितो sec 90 मायनस थीटा इज इक्वल टू cosec थीटा. बोला हे अंदर cosec थीटा आहे की नाही, या cosec थीटाला sec 90 मायनस थीटा लिहा. काऊन लिहा सांगतो.
ठीक आहे. बोला सेक 90 मायनस थिटा कोसेक थिटा. ठीक आहे. तर हे झालं एक फॉर्म्युला. आता हे याची 6ची इष्टच आहे. सेक इन्व्हर्स ऑफ सेक एक्स इज इक्वल टू एक्स. ज्याचा इन्व्हर्स आहे त्याचंच सिंपल फंक्शन असेल समोर समोर हे कॅन्सल एक्स इज लेफ्ट, हे कॅन्सल एक्स इज लेफ्ट. मस्त सुंदर प्रॉब्लेम आहे. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे प्रॉब्लेम आले तर तुम्हाला आता करावं लागेल याचा 0 याचा 1 डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. एक याच्यातच टाकून देतो. ठीक आहे. y इज इक्वल टू साइन रेस टू 4 साइन इनवर्स रूट एक्स. ठीक आहे. एक हे घेतो आणि मग या बेसिसवर काही तुमच्या एक्सरसाइजमध्ये प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही करता. याले ठीक आहे डिफरन्शिएट करू. डेरिव्हेटिव्ह घ्या पण हे जे पॉवर आहे इट इज होल्ड टू द पॉवर साइन ऑफ साइन इनवर्स रूट एक्स. समजले का? असं मस्त सुंदर आहे याच्यावर ना. हे समजले? हे पॉवर 4 होल पॉवर आहे लक्षात ठेवा. पण हे अंदर आल्यावर बोला आपल्याजवळ पहिले 6 फॉर्म्युले आहे आता लिहून दिलेले. साइन ऑफ साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू एक्स. सिंपल आणि इनवर्स कट्टा सेम साइन साइनच पाहिजे आणि एक्स इज हे दोन्ही कट्टे बोला किती राहिला. इथं सोडवलं असतं. ठीक आहे जाऊ द्या. नाव एक्स हे दोन्ही कट्टे रूट एक्स राहिला. सो डेरिव्हेटिव्ह तसंच चालू आहे. हे सुरुवातीला केलं असतं सिम्प्लिफाय पण जाऊ द्या आता मलाही सुचलं नाही ते. तर रूट एक्स रेस टू 4 इज एक्स स्क्वेअर अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x. हा किती मस्त आहे. हे आता या फॉर्म्युलेच्या बेसवर आहे तेच तर चालू आहे आपलं. आता एक्सरसाइज आपली 1.2 चालू आहे लक्षात ठेवा. सेकंड एक्सरसाइज 1.2 त्याच्यात क्वेश्चन नंबर 6 मध्ये फर्स्ट पासून 9 पर्यंत करा. 10 हे वाला आहे मी केला आहे. हे 9 प्रश्न झाले आणि क्वेश्चन 7चा फर्स्ट आणि सेकंड हे पुरे करायचे आहे बघा. हे 9 आहे आणि हे 2च आहे. ठीक आहे. फर्स्ट टू 9 असं. तर एवढं कर जा. हे सिंपल आहे. मोठ्या मुश्किलीनं एका मिनिटात एक होते. ठीक आहे. कॅपिटल एक्स कॅपिटल एक्स कॅपिटल एक्स करत जा आणि सोडवत जा. सो दिस गिव्स यू. पुढचा इनवर्स आपण उद्या कंटिन्यू. एक्सरसाइज लय मोठी आहे. सो आय विल कंटिन्यू टुमॉरो.